नमस्कार मित्रांनो, मी विलास चतुर आणि ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। मित्रांनो, खूप सारे विद्यार्थ्यांचे प्रश्न असे होते का इंग्लिशची प्रॅक्टिस आम्ही आत्ता करावी का नंतर करावी। मित्रांनो, यासाठी आपण आज व्हिडिओ बनवत आहोत। पहिली गोष्ट लक्षात ठेवा, जिल्हा न्यायालय भरती 2023-24 याच्यामध्ये सगळ्यात पहिली एक्झाम जी आहे ती आपली मराठीची होणार आहे। ज्या विद्यार्थ्यांचं मराठीचे नॉर्मली 300 शब्द होतात किंवा 300 पेक्षा जास्त शब्द होतात, अशा विद्यार्थ्यांनी इंग्लिशची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे किंवा त्यांनी आता ती इंग्लिशची प्रॅक्टिस करावी। पण ज्या विद्यार्थ्यांचे मराठीचे कीस्ट्रोक किंवा शब्द कंप्लीट होत नाहीये, त्यांनी पहिल्यांदा मराठीवरती भर द्यावीत, मराठीवरती कॉन्सन्ट्रेशन करावं। कारण पहिली मराठीची एक्झाम होणार आहे, त्याच्यामध्ये तुम्ही क्वालिफाय झाल्यानंतर तुम्हाला इंग्लिशमध्ये टेस्टसाठी बोलवलं जाणार आहे। त्यामुळे सगळ्यात पहिला तुमचा क्रायटेरिया आहे तुम्हाला मराठी टायपिंग चांगल्या प्रमाणावरती किंवा चांगल्या प्रकारे आले पाहिजे, ॲक्युरसी चांगली आली पाहिजे। नॉर्मली जो क्रायटेरिया 300 शब्द, तर याच्यामध्ये पण वेगवेगळे मतांतर आहेत का 1500 कीस्ट्रोक का 300 शब्द। काही विद्यार्थी बोलतात 300 शब्द खूप जास्त होतात, 10 मिनिटात टाईप करणं शक्य नाहीये। मित्रांनो, येणाऱ्या नोटिफिकेशनमध्ये आपल्याला कळेलच का कोर्ट काय सांगतं। 1500 कीस्ट्रोक म्हणजे 300 शब्द का वेगवेगळे शब्द जे फिजिकली तुम्हाला दिसतात पॅसेजमध्ये तसे 300 शब्द टाईप करायचे, ते आपल्याला नोटिफिकेशनमध्ये कळेलच। पण नॉर्मली तुम्हाला असं सांगणं आहे की 300 शब्दाची प्रॅक्टिस चालू ठेवा। जरी तुम्हाला 1500 कीस्ट्रोक आले तर खूपच चांगलं आहे, पण जर 300 शब्द जर आले तुम्हाला तर ते तुम्ही कव्हर करू शकाल। त्याच्यामध्ये पण तुम्हाला 35% आणि 30%चा क्रायटेरिया आहे पास होण्यासाठी। म्हणजे नॉर्मली 70 शब्द आणि 65 शब्द तुम्हाला जरी चुकले तरी तुम्ही पास होऊ शकता, क्वालिफाय होऊ शकता। आपल्या सॉफ्टवेअरमध्ये आपण तशी सुविधा केलेली आहे की तुम्हाला मार्क्स कळतील, तर तुम्हाला किती मार्क्स मिळाले, 6 मार्क्स मिळाले का 7 मार्क्स मिळाले, 20 पैकी 6 किंवा 7 मार्क्स आपल्याला मिळणं गरजेचं आहे। तर जे विद्यार्थी मराठीची चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस झालेली आहेत, मराठी पूर्ण क्रायटेरिया कंप्लीट केलेला आहे, त्या विद्यार्थ्यांनी आता इंग्लिशमध्ये थोडी प्रॅक्टिस चालू केली तरी चालू शकेल। पण जे विद्यार्थ्यांनी मराठीची क्रायटेरिया कंप्लीट केलेला नाही, तिथपर्यंत ते पोहोचलेले नाही, अशा विद्यार्थ्यांनी इंग्लिशची प्रॅक्टिस आता सध्या करू नये, फक्त मराठीवरतीच कॉन्सन्ट्रेशन करावेत। मराठीचीच टायपिंगचा टाइम वेळ वाढवावा आणि त्याच्यावरती जास्तीत जास्त भर द्यावा। आणि मग पुढे भविष्यामध्ये तुम्ही मराठीतनं जेव्हा क्वालिफाय व्हाल तेव्हा इंग्लिशवरती तुम्ही कॉन्सन्ट्रेशन करा। आपलं सॉफ्टवेअर हे 6 महिने चालणार आहे, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम तरी तुम्ही वर्डमध्ये किंवा दुसऱ्या याच्यामध्ये प्रॅक्टिस करू शकतात। तर तुमचा हा मुद्दा क्लिअर झाला असेल की इंग्लिशची प्रॅक्टिस कधी करावी आणि कोणी करावी। परत आपण अशा एका नवीन व्हिडिओमध्ये भेटणारच आहोत। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।